हे स्कॅन इतकं महत्त्वाचं असतं की ह्या स्कॅनला तुम्हाला जे काही बेबी दिसतं ते एका फ्रेममध्ये कम्प्लीट बेबी दिसतं. याच्या पुढच्या स्कॅन्समध्ये मग फक्त ते डोकं दाखवणार, हात दाखवणार, पाय दाखवणार, हृदय दाखवणार, पण ह्याच्यात सगळं दिसतं. 12 weeks 2 days झालेले आहे. सर्वायकल लेंथ पण छान आहे. व्हिटॅमिन डी थोडं कमी येतं, त्याच्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन डीची मेडिसिन्स घ्यायला लागतील. NT-NB सगळं नॉर्मल आहे. म्हणजे आता रिस्क नाही आहे ना, म्हणजे असं तरी आता तरी सध्या काही नाही वाटत आहे आता. सगळं आता आपलं पुढं गेलेलं आहे. गाडी पुढे गेलेली आहे. हे हेपारिनचे इंजेक्शन कंटिन्यू करायचं आहे करू का? ॲटलिस्ट ऑल्टरनेट डे का होईना कर. एक दिवसाआड हे इकोस्प्रिन चालूच आहे. बाकी सगळी ही मेडिसिन्स दिलेली आहे. आत व्हॅक्सिन घेऊन जा. आणि बेबीमध्ये काही जेनेटिक डिफेक्ट आहेत का बघायला आपण NIPT टेस्ट सांगतो. ती थोडी महाग असते कारण ती कसं असते जरा कॉम्प्लिकेटेड असते. तुझ्या रक्तातून बाळाचं रक्त बाजूला करून त्याच्यावर त्या टेस्ट केल्या जातात. मग त्याचे रिपोर्ट दाखवायला परत यायला लागेल नाही, का? अॅनॉमली स्कॅनचेच वेळ लागतात. सगळं लो रिस्क असेल तर काळजी घ्यायची.